हॅलो गाईस, तो आजचा टॉपिक आहे हेल्दी स्किन. त्यामध्ये मी स्किन ग्लोबद्दल बोलत नाही आहे, तर मी हेल्दी स्किनबद्दल बोलते. आणि स्किन म्हणजे फक्त चेहऱ्याची स्किन नाही, ओव्हरऑल आपली बॉडीची स्किनबद्दल बोलते. सो आपण ती कशी अचीव केली पाहिजे, सो लेट्स गेट स्टार्टेड. हेल्दी स्किनसाठी बेस्ट फूड कुठले आहे ते जाणून घेण्याआधी आपण स्किनचे 4 पिलर्स ज्यावर आपली स्किनची हेल्थ डिपेंड असते हे आधी जाणून घेऊयात. नंबर 1 इज कोलाजन प्रोडक्शन, नंबर 2 इज स्किन बॅरियर फंक्शन, नंबर 3 इज इन्फ्लेमेशन कंट्रोल आणि नंबर 4 इज प्रोटेक्शन फ्रॉम द ऑक्सिडेटिव्ह डॅमेज. नंबर 1 फूड दॅट इम्प्रूव्ह द कोलॅजन प्रोडक्शन. सो ॲक्च्युली कोलॅजन म्हणजे काय ते जाणून घेऊयात. कोलॅजन एक फायबर आहे जे आपल्या स्किनला फर्मनेस देतं, आपल्या स्किनला इलास्टिक देतं आणि तुमची स्किन स्मूथ बनवतं. सो कोलॅजन बूस्ट करणारे इन्ग्रेडियंट नंबर 1 जे आहे ते व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी मग विदाउट व्हिटॅमिन सी तुमची बॉडी कोलॅजन प्रोडक्शन करू शकत नाही. सो बेस्ट ऑफ व्हिटॅमिन सी आहे आवळा आहे, तुम्ही किवी खाऊ शकता, तुम्ही लेमन घेऊ शकता. सायट्रस फ्रूटमध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळेल. त्याचबरोबर बेल पेपर, रेड बेल पेपर, येलो बेल पेपर ह्यामध्ये पण तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी मिळेल. दुसरा सोर्स आहे कोलॅजन प्रोडक्शन इन्क्रीज करण्याचा, तो म्हणजे प्रोटीन. प्रोटीन ॲक्च्युली कोलॅजन जे आहे ते अमिनो ॲसिडनीच बनले आहे, म्हणजे प्रोटीनच बनलं आहे. सो प्रोटीन इज व्हेरी इम्पॉर्टंट तुमचं कोलॅजन प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठी. सो बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीनमध्ये तुम्ही अंडी खाऊ शकता, तुम्ही डाळी खाऊ शकता, तुम्ही फिश खाऊ शकता. नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुमची डेअरी प्रोडक्ट्स तुम्ही इन्क्रीज करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन मिळेल. नंबर 2 कॅटेगरी आहे जी आहे ती फूड दॅट इन्क्रीजेस आवर स्किन बॅरियर फंक्शन. ॲक्च्युली स्किन बॅरियर म्हणजे काय, आपल्या स्किनवरती जे प्रोटेक्ट लेअर असते त्याला स्किन बॅरियर म्हणतात. जेव्हा तुमची स्किन बॅरियर वीक असतो तेव्हा तुमची स्किन इरिटेट होते, स्किन सेन्सिटिव्ह होते, स्किन ड्रायनेस वाटतो स्किनमधला आणि त्याचबरोबर जी वॉटर कंटेंट आहे स्किन ते पण कमी होतं. स्किन बॅरियर स्ट्रॉंग करण्यासाठी जो बेस्ट सोर्स आहे तो म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड. ओमेगा 3 फॅटी ॲसिड तुमच्या ऑल ओव्हर थ्रू मेम्ब्रेन तुमची एक हेल्दी स्किन प्रोव्हाइड करतं. आता ओमेगा 3 फॅटी ॲसिड असणारे फूड कुठले आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इझिली अवेलेबल आहे ते म्हणजे तुम्हाला फ्लेक्सीड आहे, सेकंड चिया सीड आहे, थर्ड वॉलनट आहेत. त्याचबरोबर फिशमध्ये पण तुम्हाला मोठ्या प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड मिळेल. नंबर 3 कॅटेगरी ऑफ फूड आहे ती म्हणजे फूड दॅट रिड्युसेस द क्रोनिक इन्फ्लेमेशन. तो इन्फ्लेमेशन आपले मोठ्या प्रमाणात स्किनचे जे प्रॉब्लेम आहेत ते इन्फ्लेमेशनमुळे होतात. फॉर एक्झाम्पल ॲक्ने तुम्हाला इन्फ्लेमेशनमुळेच होतं, एक्झिमा तुम्हाला इन्फ्लेमेशन होतं, त्याचबरोबर प्रीमॅच्युअर एजिंग पण इन्फ्लेमेशनमुळेच होतं. जेव्हा स्किनमधलं इन्फ्लेमेशन वाढतं म्हणजे ओव्हरऑल बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन वाढतं तेव्हा ॲक्च्युली काय होतं, तर इन्फ्लेमेशन वाढल्यामुळे एक मॉलिक्युल सिक्रेट होतो म्हणजे सायटोकायनेज. सायटोकायनेजमुळे तुमचं स्किन आहे मॉलिक्युल स्किन जे टिश्यू आहे ते डॅमेज होतं. त्यामुळं तुमच्या बॉडीला म्हणजे इन्फ्लेमेशन कमी करणारे फूड खाणं हे फार गरजेचं आहे. इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइल घेऊ शकता. ऑलिव्ह ऑइलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॉलिफिनॉल्स असतात, त्यामुळे तुमचं ते इन्फ्लेमेशनचे जे सिग्नलिंग असतं ते कमी करतं. त्याचबरोबर इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी तुम्ही नट्स पण घेऊ शकता, मेनली वॉलनट आणि आल्मंड्स. आणि त्याचबरोबर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, कलरफुल व्हेजिटेबल्स यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी इन्फ्लेमेटरी घटक असतात, त्यामुळे तुमचं इन्फ्लेमेशन कमी होतं. जेव्हा बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन कमी होतं तेव्हा तुमचं जे रेडनेस आहे, स्किन रेडनेस, तो ऑटोमॅटिकली कमी होईल. त्याचबरोबर तुमचे ब्रेकआउट ते कमी होतील आणि आपली जी एजिंगची प्रोसेस आहे ती स्लो डाऊन होते. कॅटेगरी ऑफ फूड आहे जे हेल्दी स्किनसाठी गरजेचे आहे ती म्हणजे फूड दॅट रिड्युसेस द ऑक्सिडेटिव्ह स्किन डॅमेज. सो ॲक्च्युली त्याआधी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे काय हे जाणून घेऊयात. सो आपण कुठली पण ॲक्टिव्हिटी करतो थ्रू आउट आवर डे, तर प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये एक फ्री रॅडिकल बॉडीमध्ये रिलीज होतो. तो फ्री रॅडिकल न्यूट्रिलाइज करण्यासाठी आपली ऑलरेडी इनबिल्ट मेकॅनिझम असतं, पण जेव्हा ते फ्री रॅडिकल न्यूट्रिलाइज होत नाही तेव्हा ते बॉडीमध्ये स्ट्रेस रिलीज करत त्याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणतात. जेव्हा बॉडीमधला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये फ्री रॅडिकल जी क्वांटिटी आहे ती जास्त असते ऑब्व्हियसली. तर जो फ्री रॅडिकल आहे ते DNA अटॅक करतात, तुमच्या सेल मेमरीवर अटॅक करतात, त्याचबरोबर ते कोलॅजन फायबरवर पण अटॅक करतात. त्यामुळे तुमचं प्रीमॅच्युअर एजिंग होतं, त्याचबरोबर रिंकल्स वाढतात. सो अँटीऑक्सिडंट फूड खाणे फार गरजेचं आहे टू प्रिव्हेंट द प्रीमॅच्युअर एजिंग. अँटीऑक्सिडंट फूड नेमकं वर्क कसं करतं, त्या अँटीऑक्सिडंट फूड म्हणजे पदार्थ असे आहेत जे तुमच्या बॉडीमधील फ्री रॅडिकलला आहे ते न्यूट्रलाइज करतात आणि तुमचे फ्री रॅडिकल कमी होतं. सगळ्यात इम्पॉर्टंट सोर्स जो आहे अँटीऑक्सिडंट फूड, तर त्यामध्ये आहे बेरीज. बेरीजमध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी खाऊ शकता, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, सगळ्या बेरीजमध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट मिळते. टू सोर्स आहे अँटीऑक्सिडंटचा, तो म्हणजे आहे ग्रीन टी. तुमचं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही ग्रीन टी ही रोज पिलंच पाहिजे. नंबर 5 कॅटेगरी आहे फूडची, ती म्हणजे फूड दॅट इम्प्रूव्ह दॅवर हायड्रेशन. तो हायड्रेशनशिवाय तुमची स्किन वर्क करू शकत नाही. तो हायड्रेशन इज मस्ट आणि तुम्हाला जास्तीत जास्त हायड्रेटिंग असे फ्रूट्स खाल्ले पाहिजेत, व्हेजिटेबल खाल्ले पाहिजे, तुम्ही डाएटमध्ये इन्क्लूड केले पाहिजे. जेव्हा तुमचं हायड्रेशन लेवल गुड असते तेव्हा तुमची स्किन अशी ग्लो करते, त्याचबरोबर स्किन इलॅस्टिक जाते, स्किन स्मूथ दिसते, स्किन अशी छान दिसते, तरतरीत दिसते. खूप बेस्ट सोर्स आहे तुमचं हायड्रेशन लेवल मेंटेन करण्यासाठी, त्यामुळे तुम्ही कोकोनट वॉटर घेऊ शकता. कोकोनट वॉटर फक्त हायड्रेशन मेंटेन करत नाही, त्याचबरोबर ती इलेक्ट्रोलाइट बॅलन्सही मेंटेन करतं. त्याचबरोबर तुम्ही वॉटरमेलन घेऊ शकता आणि कुकुंबर पण हे पण गुड सोर्स आहे टू मेंटेन गुड हायड्रेशन.
नंबर 6 कॅटेगरी फूडची आहे ती म्हणजे फूड दॅट गट फ्रेंडली. आता गट फ्रेंडली फूड्स म्हणजे कुठले फूड्स येतात त्या कॅटेगरीमध्ये. त्यामध्ये तुम्ही दही खाऊ शकता, बटर मिल्क खाऊ शकता. त्याचबरोबर फर्मेंटेड फूड इज बेस्ट सोर्स ऑफ गट फ्रेंडली फूड. तर गट फ्रेंडली फूड म्हणजे कुठले, तर ते ॲक्च्युली जे गुड बॅक्टेरिया तयार करतात आपल्या बॉडीमध्ये. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये गुड बॅक्टेरिया असतात तेव्हा तुमचं इन्फ्लेमेशन कमी होतं. तुमचं जे म्हणजे ओव्हरऑल तुमची स्किन जे प्रॉब्लेम आहेत ते कमी होतात. सो गट फ्रेंडली फूडची फार फार इम्पॉर्टंट आहे. ते तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये इन्क्लूड केलेच पाहिजेत. आपण जे पण अन्न खातो ते आयदर आपल्याला हेल्प करतं आपल्याला ते त्याच्या अपोजिट म्हणजे कॉन्ट्रास्ट तुम्हाला हेल्प करत नाही. सो तुम्ही वाईजली चूज केलं पाहिजे की तुम्ही कुठलं फूड खाल्लं पाहिजे, कुठलं नाही खाल्लं पाहिजे. आणि हेल्दी स्किनसाठी फक्त लोशन आणि क्रीम लावून आपण हेल्दी स्किन अचीव करू शकत नाही. ते आपण डाएट थ्रू आपण जे खातो तेच आपल्या चेहऱ्यावर दिसतं. त्यामुळे तुमची डाएट इम्प्रूव्ह करा, तुमची स्किन ऑटोमॅटिक ग्लो करेल.